चला फायनली याच्या त्याच्या पंचायती करत आणि एकामेकींच्या झिंच्या उपटत का होईना 2025 ने एकदाच निघून गेलं. त्याला टाटा गुड बाय करून आपल्याला 2026चं सुद्धा वेलकम करायचं होतं. त्यासाठी ना तुमचं पारोचं तोंड आधी धुवा लागणार होतं, नाहीतर 2026 निम्या रस्त्यातनंच माघारी गेलं असतं. तर नमस्कार मित्रांनो, मी काय तुम्हाला हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी न्यू इयर किंवा हॅपी बर्थडे म्हणणार नव्हते. कसं आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला साजरं होतं, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्याआधी ना आपल्याला मैत्रिणीला भेटायला जायचं होतं. माझ्या मैत्रिणी येतात पुण्यावरनं, पण मला फील असं करावं त्या जणू काही चेन्नई अमेरिकेवरनंच येत येतं. डायरेक्ट एरोप्लेन घेतलं आणि त्यांच्या दारापुढंच लँड केलं बरं का. मला आपली ॲक्टिवा दारापुढंच लँड करा, नाही तर स्वर्गाला लँड होता. दोघी पण ॲक्टिवा बरं तू बी जायची वर, ते पण फ्रीमध्ये. नंतर आपल्याला जायचं होतं राम मंदिरात. देवाला जाण्यासाठी कुठलाही वार किंवा वेळ नसते. देव जेव्हा मनात येतो ना तेव्हा गेलंच पाहिजे बरं का. आता देवाकडे गेल्यानंतर मग काढली आपली महत्त्वाच्या गोष्टींची यादी. म्हणले यातलं फक्त 2-3 गोष्टी महत्त्वाच्या, ते म्हणजे पैसा. पैशाचं नाव घेतलं की यांच्या डोक्यात भरलंच बाय कुठं तरी गिळायला जायचं. खूळ म्हणलं आता गिळायला जायचं म्हणल्यावरती खिशात पैसे तर पाहिजे ना. आधीच म्हणलं कुणी बिल भरणार त्यांनी सांगा, नाही तर खाल्लेल्या ताटावरनं उठून बाहेर जाऊन बसायला. तर त्या म्हणले आम्ही भरतो. म्हणले शिदे नवीन वर्ष लागलं यार, थोडं तरी सुधारायचा प्रयत्न कर. सिद्धी सांगू कधी सुधरत नसते बरं का. सगळे कामं उरकल्यानंतर ना आपण घरी जायच्या दिशेने निघालो होतो. तेवढे तिच्या डोक्यात काय भूत शिरलं काय माहिती. नुसती म्हणायची मला गाडी चालवायची. म्हणलं कोणत्या भूतान पचडले काय माहिती. देवा मला वाचव, माय कर मग एवढे वाईट नाहीत की मी एवढे लवकर वर जावं. त्याच्यामुळे ना काळजावरती दगड ठेवून तिच्या हातात गाडी दिली होती आणि रस्त्याने जाता जाता अक्षरशः आमच्या श्रीखंडाचा डबा खाली पाडला हिनी. याच्या जागी जर मी असते तर मी पडले असते ना, मला कुणी उचलायला बी नसतं आलं. याला तर बिचरायला मी उचलायला होते. अशा प्रकारे आपण सुखरूप घरी आलो. देवाची कृपा आणि नारळात पाणी. बाय.